नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्त दादरच्या चैत्यभूमीवर आज लाखो आंबेडकर अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. या चैत्यभूमी शेजारीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जागतिक दर्जाचं स्मारक उभारलं जात आहे. खरं तर 2021 मध्ये या स्मारकाचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण आता 2024 मध्ये हे स्मारक जनतेसाठी खुलं होणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. MMRDA आता तरी वेळेत काम पूर्ण करेल अशी आंबेडकरी अनुयायांची अपेक्षा आहे. मुंबईच्या दादरमधील इंदू मिल परिसरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य स्मारकाचं काम सुरू आहे. हे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं असणार आहे. कोणत्याही स्मारकापेक्षा हे स्मारक अनेक अर्थांनी वेगळं असणार आहे. खरं तर 2021 मध्ये या स्मारकाचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र प्रकल्पाच्या कामाला उशीर झालाय. त्यामुळे आता 2024 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण होणार असल्याचं MMRDA कडून सांगण्यात आलंय. दादरमधल्या इंदू मिलच्या 12 एकर जागेवर सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 450 फूट उंचीच्या स्मारकाची उभारणी इथे केली जातेय. त्यासाठी 100 फूट उंचीच्या पदपीठाची इमारत इथे उभारली जाणार आहे. स्मारकाच्या इमारतीचं 80 फुटांपर्यंतचं काम पूर्ण झालंय. स्मारक इमारत आणि पुतळ्याची निर्मिती पूर्ण होण्यासाठी आणखी 2 वर्षांचा कालावधी जाणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम वेळेत पूर्ण केलं जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. तसंच स्मारकासाठी सरकारी निधी कमी पडू देणार नाही असं सुद्धा पवारांनी स्पष्ट केलं. राज्य सरकारचं आपल्या इंदू मिलच्या स्मारकाच्या बद्दल फार बारकाईनं लक्ष आहे. लवकरात लवकर ते कसं पूर्ण होईल, तिथं निधीची कुठल्याही प्रकारची कमतरता राज्याचा अर्थमंत्री म्हणून आम्ही लोक कमी पडू देणार नाही, तशा पद्धतीच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. इंदू मिलच्या 12 एकर जागेपैकी 4.84 हेक्टर जागेवर स्मारकाची उभारणी केली जाते. MMRDA मार्फत हे काम केलं जात आहे. सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या इमारतीचं काम केलं जात आहे. स्मारकाची इमारत आणि पुतळ्याची उभारणी वगळता या प्रकल्पातील इतर कामं जवळपास 50% पूर्ण झाल्याचं MMRDA कडून सांगण्यात आलंय. या स्मारकाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 450 फूट उंचीचा पुतळा सुद्धा उभारण्यात येणार आहे. मात्र स्मारक इमारतीच्या कामानंतरच पुतळ्याची निर्मिती केली जाणार आहे. दरम्यान पुतळ्याच्या अंतर्गत भागातील सांगाड्याच्या निर्मितीचं काम आता सुरू झालंय. गेल्या 7 वर्षांपासून या प्रकल्पावर काम केलं जातंय. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदू मिलमध्ये या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं, पण प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी 3 वर्षांचा कालावधी लागला. 2018 मध्ये MMRDAने शापूरजी पालनजी कंपनीला स्मारक उभारणीचं कंत्राट दिलं आणि त्यानंतर स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. 2021 मध्ये स्मारकाचं काम पूर्ण करण्याचं निश्चित करण्यात आलं, मात्र हे स्मारक वेळेत पूर्ण होऊ शकलं नाही. त्यामुळे आता 2024 मध्ये स्मारकाचं काम पूर्ण करण्याची मुदत कंत्राटदाराला देण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम वेळेत पूर्ण करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री स्मारकाच्या कामाचा आढावा घेणार असल्याचं खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितलंय. मला सुद्धा माहिती आहे की सन्मान्य मंत्री महोदय सामाजिक न्यायाचे धनंजय मुंडे साहेबांची आज तब्येत जी आहे ती ठीक नाहीये, परंतु आपल्याला माहिती आहे की ते सातत्याने पाठपुरावा करतात. आता आमची कमिटी सुद्धा बनलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये बैठका होईल आणि हे काम कसं जास्त जलदगतीने, कारण ते स्मारक नाहीये, ते आमचं आधार स्थान आहे, ते आमची अस्मिता आहे आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या नव्हे तर जगभरातल्या जनतेनं बाबासाहेबांच्या संविधानाबाबतीमध्ये बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्व बाबतीमध्ये माहिती कळणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम रखडण्यामागे बरीच कारणं आहेत. सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची ही 350 फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. 450 फूट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी लागणाऱ्या वाढीव खर्चाला मान्यता घेण्यासाठी वेळ लागला. तसंच या प्रकल्पातील बदलानुसार सुधारित आराखडे आणि नकाशे नव्याने तयार करण्यात आले होते. त्यामध्ये सुद्धा काही कालावधी गेला. एकीकडे कामाला सुरुवात झाली असतानाच 2020 मध्ये कोरोनाचं संकट आलं. लॉकडाऊनमुळे सगळीच कामं ठप्प झाली. मजूर आपापल्या गावी परतल्यामुळे स्मारकाचं काम सुद्धा रखडून गेलं. तसंच दरम्यानच्या काळामध्ये या प्रकल्पाच्या अंदाजित खर्चामध्ये सुद्धा बरीच वाढ झाली.
त्याचं उद्घाटन, त्याचे भूमिपूजन झाल्यानंतर ज्या पद्धतीने तो संपूर्ण प्रकल्प रेंगाळत चाललेला आहे ते विचारात घेता लोकांच्या मनामध्ये, विशेषतः आंबेडकर अनुयायांच्या मनामध्ये एक असंतोषाची भावना आहे. तेव्हा आता 2024मध्ये हे जे आता संपूर्ण पूर्ण व्हायचं चाललेलं आहे त्याबद्दल मी स्वागत करतो. 2017 या प्रकल्पासाठी 763.5 कोटी रुपये इतक्या खर्चाला मान्यता देण्यात आली होती. मात्र पुढे हा प्रस्तावित खर्च 1089.95 कोटींपर्यंत पोहोचला. या स्मारकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 450 फूट उंचीचा कांस्य पुतळा उभारला जाणार आहे. तसंच पुतळ्याच्या पायाजवळ पोहोचण्यासाठी खास वर्तुळाकार मार्ग तयार केला जाणार आहे. स्मारकाची इमारत ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. त्यामध्ये चैत्य सभागृह, संग्रहालय, प्रदर्शन केंद्र यांचा समावेश असेल. सोबतच संशोधन आणि विपश्यना केंद्र, ग्रंथालय, 1000 आसन क्षमता असलेलं सभागृह आणि वाहनतळाची सुद्धा उभारणी केली जाणार आहे. मुख्य स्मारक इमारत, प्रवेशद्वार इमारत, पुतळा, सुशोभीकरण अशा टप्प्यांमध्ये या स्मारकाचं काम पूर्ण केलं जात आहे. एप्रिल 2024 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचं MMRDA कडून सांगण्यात आलंय. येत्या 2 वर्षात हे काम पूर्ण होऊन ते स्मारक जनतेसाठी खुलं करावं अशी सामान्य जनतेची अपेक्षा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो किंवा मग महापरिनिर्वाण दिन असो, त्या दिवशी सत्ताधारी राजकारणी ठरलेल्या वेळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा समतेचा पुतळा बांधून तयार होईल असं सांगतात खरं, पण दुसऱ्या दिवशी विसरूनही जातात. कारण 2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर आतापर्यंत हे स्मारक बांधून होण्याची वेळ अनेकदा वाढवण्यात आली आणि आता तर 2024 हे वर्ष ठरवण्यात आलेलं आहे की इंदू मिलचं स्मारक बांधून तयार होईल. पण याबद्दलही प्रश्नचिन्ह आहेत की खरंच ही वेळ पाळली जाईल की पुन्हा एक नवी वेळ दिली जाईल. विशाल पाटीलसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक पातळींवर संघर्ष केला. समाजातील दबल्या पिचलेल्या वर्गाला त्यांनी आत्मसन्मान मिळवून दिला. पण यासाठी त्यांना प्रचंड संघर्षही करावा लागला. नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेशासाठी केलेला सत्याग्रह त्यापैकीच एक. अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून बाबासाहेबांनी तो सत्याग्रह केला होता. मंदिरांचं शहर अशी नाशिक शहराची ओळख. धार्मिक महत्त्व असलेल्या याच शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1930 साली केलेला सत्याग्रह ऐतिहासिक आणि समाजाला सर्वार्थानं नवी दिशा देणारा ठरला. काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणून इतिहासात त्याची नोंद आहे. खरं तर त्या काळी अस्पृश्यांना धार्मिक स्वातंत्र्य नव्हतं. त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. नाशिकचं काळाराम मंदिर सुद्धा त्याला अपवाद नव्हतं. काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकमध्ये सत्याग्रह केला. त्यासाठी भाऊराव गायकवाड या बाबासाहेबांच्या सहकार्यांनी सत्याग्रह समिती स्थापन केली. काळाराम मंदिराच्या पंचांना रीतसर नोटीस बजावण्यात आली. तो सत्याग्रह के संबंध में एक नोटिस कालाराम मंदिर के ट्रस्टीज को भेज दीजिए. पण पंचांनी त्या नोटिसीला जुमानलं नाही. तसंच अस्पृश्यांनी मंदिर परिसरात येण्याचा प्रयत्न केल्यास प्रतिकार करण्याची सुद्धा धमकी दिली. या काळाराम मंदिर चळवळीचं प्रमुख ध्येय काय होतं, तर हिचं एकच ध्येय होतं की भारतातील अस्पृश्य हे सुद्धा हिंदू आहेत आणि त्यांना हिंदू होण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. ते स्वतःला हिंदू समजतात. तेव्हा अस्पृश्येतर हिंदूंनी त्यांना हिंदू धर्माचे सर्व अधिकार द्यावेत. वनवासामध्ये असताना प्रभू रामचंद्रांचं नाशिकमध्ये वास्तव्य असल्याची आख्यायिका आहे. तसंच हिंदू धर्मातील नाशिकचं महत्त्व ओळखून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रहाच्या लढ्यासाठी काळाराम मंदिराची निवड केली. 2 मार्च 1930 ला बाबासाहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातील अनुयायांनी नाशिक गाठलं.
आणि मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र पुजाऱ्यांनी मंदिराचे दरवाजे बंद केले. त्यावेळेला मंदिराच्या प्रवेशद्वारावर उपस्थितांना संबोधित करताना काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. मंदिर प्रवेशानं आमचे प्रश्न सुटणार नाहीत, मात्र या मंदिर प्रवेशानं सवर्णांच्या मनाची चाचपणी घ्यायची होती. सवर्ण आम्हाला समानतेचा हक्क द्यायला तयार आहेत का? सवर्ण विचार करून त्यावर अंमलबजावणी करतील का? असे अनेक परखड सवाल बाबासाहेबांनी उपस्थित केले. मंदिर प्रवेश म्हणजे ईश्वराच्या समोर सर्व समान आहेत असं जे तत्व आहे सगळ्यात महत्त्वाचं, जे तत्व हिंदू धर्मात नाही ते हिंदू धर्मात प्रविष्ट करणं म्हणजे ही काळाराम मंदिर प्रवेशाची चळवळ होती. 1930 ते 1935 अशी तब्बल 5 वर्ष हा संघर्ष सुरू होता. राम मंदिराच्या रथोत्सवात रथ स्पृश्य आणि अस्पृश्य अशा दोघांनी ओढण्याची प्रथा होती. मात्र या लढ्यात स्पृश्यांनी हा रथ पळवून नेला आणि यावरून पुढे मोठी दंगलही झाली. पुढची 5 वर्ष नाशिकच्या गोदा तीरावर हा संघर्ष सुरू राहिला. या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी दादासाहेब गायकवाड यांनी ही खिंड लढवली. पण शेवटी 13 ऑक्टोबर 1935ला बाबासाहेब आंबेडकर यांनी हा लढा स्थगित केला. ज्या धर्मानं आपलं अस्तित्व नाकारलं त्या धर्माचं अस्तित्व आपण नाकारत असल्याचं सांगत बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा केली आणि त्यानंतर देशातील अस्पृश्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली. अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकमध्ये उभारलेला हा लढा अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी महत्त्वाचा होता. अस्पृश्यांनी मंदिरात जाऊन देवालयाचं पूजन करण्यासाठीचा हा लढा नव्हता, तर हा लढा होता बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा. अस्पृश्यांनी मंदिरात प्रवेश केल्याने देवालय भ्रष्ट होत नाही आणि त्यांच्या स्पर्शानं मूर्तीचं पावित्र्यही नष्ट होत नाही हे सांगण्यासाठी बाबासाहेबांनी हा लढा उभारला. एकूणच काय तर आज बाबासाहेबांची जयंती आणि याच जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेबांनी गेल्या काही कित्येक वर्षांपूर्वी निर्माण केलेले हे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. हे विचार प्रेरणादायी यासाठी आहे की समाजामध्ये आजही धार्मिक आणि जातीय तेढ पाहायला मिळते आणि त्यातच सलोखा निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांचे हे विचार समाजासाठी प्रेरणादायी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत विशेष. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज संपूर्ण देशभरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होतीये. मुंबईतही जयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. मुंबईतील इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जागतिक दर्जाचं स्मारक उभारलं जात आहे. तसंच BIT चाळीत बाबासाहेब काही काळ वास्तव्याला असल्यामुळं या इमारतीचं स्मारकात रूपांतर केलं जाणार आहे. सरकारनं लवकरात लवकर हे स्मारक उभारावं अशी इथल्या रहिवाशांची अपेक्षा आहे. मुंबईच्या परळ परिसरातील ही BIT चाळ क्रमांक 1. या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर रूम क्रमांक 50 आणि 51 या 2 खोल्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काही काळ वास्तव्य होतं. बाबासाहेबांच्या जडणघडणीचा महत्वाचा कालखंड या इमारतीमध्ये गेलेला आहे आणि म्हणूनच या खोल्यांचं स्मारक व्हावं अशी इच्छा आंबेडकरी जनतेनं व्यक्त केलेली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 6 डिसेंबर 2019ला या इमारतीतल्या खोल्यांचं स्मारकात रूपांतर करण्याची घोषणा केली होती. पण गेल्या 2 वर्षात स्मारक उभारणीच्या दृष्टीनं कोणतीही पावलं सरकारकडून उचलली गेलेली नाहीत. तर इथे 3-4 वर्षापूर्वी उद्धव ठाकरेजी त्यांच्या मंत्रिमंडळासकट आलेली आणि त्यांनी त्यावेळी आम्हाला प्रॉमिस केलेलं हे हेरिटेज म्हणून डिक्लेअर करतोय हा आणि समोरचा रूम
बरोबर. त्यांच्याबरोबर जितेंद्र आव्हाडही होते, पण त्यांच्यानंतर काही प्रतिक्रिया नाही आहे. त्यानंतर प्रोसेस पुढे गेली नाही. नाही, बिलकुल नाही. BIT चाळ क्रमांक 1च्या या इमारतीत तब्बल 80 कुटुंब राहतात. इथल्या सर्व रहिवाशांना बाबासाहेबांच्या इथल्या वास्तव्याबद्दल अभिमान आहे. तसंच या इमारतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होणार असल्याचा त्यांना आनंद आहे. मात्र या स्मारकाची निर्मिती करताना आपलं या ठिकाणापासून दूर अंतरावर पुनर्वसन करू नये अशी अपेक्षा इथल्या रहिवाशांनी व्यक्त केलेली आहे. आमच्या संपूर्ण बौद्ध जनतेला हे पुण्यसूत्र आहे, तर ही इमारत अशीच राहावी अबाधित ही आमची मनोमनीची इच्छा आहे. परंतु जे आमचे जे येथील रहिवासी आहेत त्यांचं स्थलांतर, त्यांचं पुनर्वसन अगदी जवळच या ठिकाणी करतील महाराष्ट्र शासन, हीच महाराष्ट्र शासनाकडून आम्हाला अपेक्षा असेल. गव्हर्नमेंटनी, राज्य गव्हर्नमेंटनी उद्धव साहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना इथे 2019ला आले आणि त्यांनी हे जो प्रस्ताव मांडलाय हा त्यांनी दिलखुशी करावा. त्याच्यामध्ये आम्ही सगळे आमचे बांधव आणि ओबीसी समाजाच्या मध्ये खुशी आहोत. या इमारतीतल्या रहिवाशांचं स्थलांतरण केलं जाणार असलं तरी ते नेमकं कुठे होणार आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली नसल्याचं रहिवाशांनी सांगितलंय. रहिवाशांनी सरकारशी केलेल्या पत्रव्यवहाराला अजूनही शासनाकडून उत्तर दिलं गेलेलं नाही. त्यामुळं नेमकं पुनर्वसन कसं आणि कुठे होणार याविषयी इथले रहिवासी अंधारात आहेत. मात्र सरकारनं हा पुनर्वसनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून इमारतीचं स्मारकात रूपांतर करावं अशी इच्छा इथल्या रहिवाशांनी व्यक्त केलेली आहे. त्यांच्याशी कम्युनिकेशन झालेलं आहे, पण तिथून काय असं उत्तर आलेलं नाही पुनर्वसनाबाबत. परंतु त्यांच्या हालचाली आहेत आणि म्हणजे ह्याचं स्मारक बनवण्याचं. पण आमचं म्हणजे एक हे पावनभूमी असल्यामुळे म्हणजे आमचे एक अटॅचमेंट आहे या भूमीमध्ये. तर म्हणजे आम्हाला असं म्हणजे वाटतं की जर आमचं इथून हे केलं, स्थलांतर केलं तर इथेच राहू द्या आम्हाला, म्हणजे ह्या एरियामध्येच. या इमारतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची घोषणा केल्यानंतर देशामध्ये कोरोनाची लाट आली. त्यामुळे गेल्या 2 वर्षात स्मारक निर्मितीच्या दृष्टीनं हालचाली झालेल्या नाहीत. मात्र आता कोरोनाचं संकट दूर झाल्यामुळे सरकारनं लवकरात लवकर पावलं उचलत स्मारकाच्या निर्मितीला गती द्यावी अशी आंबेडकर अनुयायांची अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव म्हणजे रत्नागिरीतलं आंबडवे गाव. या गावात बाबासाहेबांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होत असते. देश विदेशातले बाबासाहेबांचे अनुयायी या गावाला भेट देतात. बाबासाहेबांचं गाव नेमकं आहे तरी कसं हे पाहण्याच्या उत्सुकतेपोटी अनेक जण या गावात येत असतात. मला एवढी खंत वाटते की शासनाच्या वतीनं, सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं बाबासाहेबांची या गावामध्ये त्यांच्या असणारा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं किंवा जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी मोठा शासकीय कार्यक्रम झाला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी हाताळले गेले पाहिजे, जेणेकरून या समाजाला एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व प्राप्त होईल. आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवल्याने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बाबासाहेबांचे असणारे ध्येय धोरणं त्या निमित्तानं शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी उपक्रम राबवल्यामुळे साध्य होतील. तर आज बाबासाहेबांची जयंती आंबडवे या त्यांच्या मूळ गावी नेमकी कशा पद्धतीनं साजरी केली जाते याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती आज राज्यभरामध्ये नव्हे तर देशभरामध्ये उत्साहामध्ये साजरी होते. मी बाबासाहेबांच्या मूळ गावामध्ये आहे. बाबासाहेबांच्या मूळ गावामध्ये नेमकी जयंती कशा पद्धतीने साजरी होते हे आपण पाहूया. बाबासाहेबांचं गाव नेमकं कसं आहे. बाबासाहेबांच्या गावामध्ये विविध सामाजिक कार्यक्रमसुद्धा या जयंतीनिमित्त केले जातात. या ठिकाणचे जे त्यांची भावकी आहे अजूनही या गावामध्ये वास्तव्यास आहे. बाबासाहेबांचं जे मूळ गाव होतं, त्या मूळ घर होतं, त्या मूळ घराचे इथे आता स्मारक झालेलं आहे. घराचं स्मारकामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि या जो स्मारक आहे या स्मारकाच्या इथे दरवर्षी कार्यक्रम साजरा केला जातो. ही जी भूमी आहे ही बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. बाबासाहेब आंबेडकर याच भूमीमध्ये लहानाचे मोठे झाले
पुढे जगामध्ये त्यांनी आपलं विद्वत्तेच्या जोरावरती आपलं नाव कोरलं. परंतु कितीही झालं तरी ही जी भूमी आहे ही भूमी स्फूर्तीभूमी आहे. या भूमीपासून अनेक लोक येऊन स्फूर्ती घेतात. जगभरातले अनेक लोक या बाबासाहेबांच्या मूळ गावामध्ये येऊन नतमस्तक होतात. इथे बाबासाहेबांचं वास्तव्य होतं. त्या ठिकाणी येऊन सगळ्या ह्या परिसरांची पाहणी करतात. बाबासाहेबांचं गाव अनेकांचं आकर्षण आहे. जगाला याच गावामधून प्रेरणा मिळाली. बाबासाहेबांमुळे जीवन जगण्याचा अधिकार मिळाला. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या या भूमीमध्ये येऊन अनेक लोक पावन होतात. बाबासाहेबांचं गाव कसं आहे हे पाहण्यासाठी सुद्धा अनेक पर्यटक असतील किंवा बाबासाहेबांचे अनुयायी असतील या गावामध्ये येऊन धन्य मानतात. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, आंबडवे, रत्नागिरी. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.